नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेला देशासह विदेशातून सुद्धा मोठा प्रतिसाद. स्पर्धेमध्ये हजाराहून अधिक नोंदी प्राप्त, तर यामध्ये 70 नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राप्त. नाशिकच्या रामकुंड परिसरातील घाटांची संख्या वाढवली जाणार. कुंभमेळ्यादरम्यान कोटींच्या घरात भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता, त्यामुळे घाटांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती. दीक्षाभूमीचा सिंगापूर दुबईच्या धर्तीवर विकास करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात. डिझाईन तयार करण्यासाठी तज्ज्ञ कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या. माथेरानमधील ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू. बेमुदत रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. रिक्षाचालकांना ई रिक्षा चालवण्याचा परवाना मिळावा यासाठी बंदचा निर्णय घेण्यात आला होता. कोल्हापूर ते मुंबईसाठी आता दिवसभरात 2 सत्रामध्ये विमानसेवा सुरू होणार, तर 2 मार्चपासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी विमान रवाना होणार. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा पुलावरून प्रवासी खाडीत पडल्याची घटना. रेल्वे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी बोटीमध्ये जात प्रवाशाला खाडीतून बाहेर काढलं. छत्रपती संभाजीनगर येथे उपनिबंधकाच्या नावे लाच घेणारा खासगी लिपिक एसीबीच्या जाळ्यात. सागर जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. रत्नागिरीतील वेतनवाढीच्या रकमेतील फरक केवळ 2 एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनाच मिळालं. फेब्रुवारीच्या पगारातील फरक रक्कम दापोली राजापूर एसटी कर्मचाऱ्यांना, 7 एसटी आगारातील कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम अद्याप दिली गेली नाही. जळगावात आज वीज कर्मचाऱ्यांचा संप. देशातील 27 लाख वीज कर्मचारी अभियंते या संपात सहभागी होणार. जुनी पेन्शन योजना नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप. अहिल्यानगरमध्ये वर्गशिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन. विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार झाला उघड. आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क